नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने। लहान मुलांसाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिलेले आहेत। कोरोनाशी लढण्यासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या। तिसरी लाट मुलांसाठी धोक्याची असल्याने त्यासाठी पूर्वतयारी करण्याचे आदेश देखील देण्यात आले। कोरोनाचा धोका वाढतोय, अशातच कोरोनाचा संसर्ग लहान मुलांनाही घातक ठरतोय। तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक झाला होता, त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत अधिक धोका तज्ञांनी वर्तवला। तर प्रकृतीच्या कारणामुळे शरद पवार गेल्या काही दिवसात सक्रिय राजकारणापासून दूर होते, पण आता त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे संकेत मिळाले। पवारांनी नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहून काही सूचना केल्या। तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला काही सूचना त्यांनी केल्या। सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करून शरद पवारांशी संवाद साधला। या दरम्यान दोघांनी सध्याची मुंबई आणि पूर्वीची मुंबई या विषयावर गप्पा मारल्यात। शरद पवारांनी पूर्वीची अर्थात जुनी मुंबई कशी होती, काळानुसार काय काय बदल होत गेलेत, शरद पवार मुंबईत कधी आले, कुठे राहिले, हे सर्व त्यांनी या फेसबुक लाईव्हच्या दरम्यान सांगितलं। राज्यासाठी आता दिलासादायक बाब म्हणजे राज्याच्या 8 जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झाली आहे। औरंगाबाद, जळगाव, भंडारा, नांदेड, नाशिक, ठाणे, मुंबई, लातूरचा यामध्ये समावेश आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली। टेस्ट, ट्रेस आणि ट्रीट या त्रिसूत्रीमुळे लातूरात कोरोनाची आकडेवारी कमी करण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती पालिकेने दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे। तर शासनाच्या निर्देशानुसार केलेला लॉकडाऊन हा यशस्वी ठरला असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। या काळात कोरोना टेस्ट देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यात आणि त्याचप्रमाणे रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार केल्यानं कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली असल्याची माहिती समोर आली। परभणी जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती आता थेट लोकांच्या हाती येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून हे मोबाईल ॲप्स आता विकसित करण्यात आलेत। या ॲपमुळे लोकांना तातडीने रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती मिळण्यास सोपं होणार आहे। तर आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय कर्मचारी दिवस रात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत उपस्थित असल्याचं दिसतंय। त्यांच्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तर भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायिका लता मंगेशकर यांनी पत्र लिहित त्यांचं कौतुक केलेलं आहे। हे पत्र बीएमसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केलंय। लता मंगेशकर यांनी बीकेसी हॉस्पिटलचे डीन डॉक्टर राजेश डेरे यांना हे पत्र लिहिलं। परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेता राज्य शासनाने नांदेड या ठिकाणी शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात नर्सिंग कॉलेज मंजूर केलंय। येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरू करण्याबाबतची तयारी करण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले। तर देशात कोविडच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नितीन गडकरी यांची मदत घेण्याच्या विधानाचं समर्थन शिवसेनेचे नेते आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलंय। कुणाकडे जबाबदारी द्यायची हे भाजप पक्षाचा अधिकार आहे, पण माझ्या दृष्टीने गडकरींसारखे नेतृत्व लाभले तर कोरोना थोपवण्यात नक्कीच यश मिळेल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला। गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करावं असं आवाहन हे देवेंद्र फडणवीसांनी केलंय। त्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली आहे। त्यानंतर जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि जिल्ह्यात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले। वर्ध्यात आता कोविड मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातलगांना लागणार शुल्क द्यावं लागणार आहे आणि याची माहिती समोर आलेली आहे। तर नगरपालिकेच्या ऑनलाईन सभेत हा निर्णय घेण्यात आला। पुण्यात निर्बंधांची कडक अंमलबजावणी झाल्यास रुग्णसंख्या नियंत्रणात येईल, त्यामुळे निर्बंध आणखी कडक करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेल्या अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। परंतु पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत कोणतेही भाष्य त्यांनी केलेलं नाहीये। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती।
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 मे रोजी रात्री 8 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे। या दरम्यान मेडिकलसह अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत। अत्यावश्यक साहित्य, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। वर्ध्यात 8 मे पासून 13 मे पर्यंत प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। 8 मेला सकाळी 7 वाजल्यापासून या निर्बंधांची सुरुवात होणार आहे। 13 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हे नियम लागू असतील। या लॉकडाऊनमुळे आता किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ सर्व दुकाने बंद राहणार आहेत। तर सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येणार असल्याची देखील माहिती प्रशासनाने दिली आहे। अमरावती जिल्ह्यात 7 दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय। रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे। या लॉकडाऊनमध्ये भाजीपालासह किराणा दुकानेही बंद राहणार असून फक्त ऑनलाईन सुविधा सुरू राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं। तर एकीकडे मुख्यमंत्री कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करतायत, तर दुसरीकडे शिवसेनेचेच मंत्री कोरोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळालंय। बीडमधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बीड केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात स्टेजवर शिवसेनेच्या डझनभर मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती। या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पार पज्जा उडाला होता। महाराष्ट्र शासनाने कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी ब्रेक द चेनची नियमावली जाहीर केली आहे, पण भुसावळ शहरामध्ये या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे। तर बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होते, तर दुसरीकडे बंद दाराआड व्यापारी व्यवसाय करत असल्याचं देखील पाहायला मिळतं। एवढंच काय, तर व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी सांगण्यास गेलेल्या नगरपालिका आणि पोलीस प्रशासनासोबत व्यापारी हुज्जत देखील घालतात। लसींसंदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। स्पुटनिक लाईट भारतामध्ये वापरण्याआधी रशियानं केलेल्या दाव्यांचं परीक्षण केलं जाणार आहे। इतकंच नाही, तर शास्त्रीय डेटा पाहूनच मंजुरी दिली जाईल अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी दिली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती त्यांनी दिली आहे। स्पुटनिक लाईटच्या व्यतिरिक्त जॉन्सनची देखील सिंगल डोस लस आलेली आहे। सर्व परीक्षणानंतर भारतानं लस लागू केली तर लसीकरणाला वेग येईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे। राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी आता रशियाची स्पुटनिक लस मागवण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिलेली आहे। रशियाची स्पुटनिक व्ही ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे आणि त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू आहेत असं देखील टोपे म्हणाले। महाराष्ट्रासह देशभरात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे। आता राज्य सरकार 18 ते 44 या वयोगटासाठीच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील वेगवेगळे स्लॉट्स करून त्यानुसार लसीकरण करण्याची शक्यता आहे। हे स्लॉट्स वयोगट किंवा सहव्याधी यानुसार असू शकतात असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले। महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी कबूल केलेलं आहे। त्यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे। केंद्राने लस कमी दिली असं म्हणणं आता योग्य नसल्याचं दरेकर म्हणाले। तर दुसरीकडे जो एक रकमी चेक सरकारने हातातील सोडावा असं दरेकरांनी देखील म्हटलं। नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय। नागपूर महानगरपालिकेला स्वनिधीतून लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी असं विनंती पत्र त्यांनी लिहिलंय आणि या लस खरेदी करता नागपूर महानगरपालिका 10 कोटी निधी खर्च करण्यास तयार असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी लसीकरणास केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। नोंदणी केल्यानंतरही अनेकांना लसीसाठी वेळ मिळत नव्हता। काहींना वेळ मिळाला तर लस उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे कित्येक नागरिकांना उन्हात ताटकळत उभं राहावं लागलं। लस न मिळाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घातला। तर रायगड जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालेलं आहे। मात्र लसीकरणासाठी नोंदणी करताना अलिबागसह जिल्ह्यातील नागरिकांना वेळेमुळे अडचणी येतात, त्यामुळे अनेक जण लसीकरणापासून वंचित राहतात। त्यामुळे लसीकरण ऑनलाईन नोंदणीसाठी योग्य वेळेचं नियोजन करण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली। भुसावळ तालुक्यातील आयुध निर्माणीमुळे वरणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। तब्बल 100 लाख ॲम्युनेशन अमेरिकेला रवाना करण्यात आलेले आहेत। आयुध निर्माणी वरणगाव गुणवत्तापूर्ण
युद्धसामुग्रीचं उत्पादन करण्याचे युनिट म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार. 1 जून पासून मासेमारी 61 दिवस बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. 1 जून 2021 नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरवण्यास परवानगी असणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कारवाईस पात्र असणार असल्याचं देखील सांगण्यात आलं. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी राज्यात 38 PSA प्लांट लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी आपण 38 PSA प्लांट कार्यान्वित केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्लांट्सच्या 150हून जास्त ऑर्डर्स दिल्यात आणि यातून 95 ते 98% शुद्धतेचा ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो आणि त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी कमी होऊ शकते. यातून 53 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळू शकतो असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहेत आणि या सर्व ऑक्सिजन प्लांट्सचं काम जिल्ह्यातील 4 एजन्सीला देण्यात आलेलं आहे आणि ऑक्सिजन प्लांट नगरमध्ये सुरू झाल्यावर दिवसाला 1925 जम्बो सिलेंडर्स ऑक्सिजन साठा मिळेल असं सांगण्यात येत आहे. राज्यभर हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे PSA प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 5 ठिकाणी PSA प्रकल्प उभारण्यात येणार. तर यामध्ये जालना जिल्हा सामान्य रुग्णालय, तर घनसावंगी, राजूर, मंठा आणि शहरातील अग्रसेन फाउंडेशन येथील कोविड सेंटरचा समावेश आहे. या 5ही ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी जागेची पाहणी करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात केली जाणार असल्याची माहिती समोर आली. गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाची निवडणूक जिंकताच आणखी एक मोठी घोषणा केली आहे. गोकुळ दूध संघ हा ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे. सत्ता येताच सतेज पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे. ₹2 दूध दरवाढ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 2 महिन्यांच्या अवधीत दिलेली आश्वासने पूर्ण करणार. किमान 2 संचालक दररोज गोकुळच्या मुख्य कार्यालयात दूध उत्पादकांना भेटतील असंही ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 100 रुग्णांना पुरेल एवढा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पातून दररोज 2 लाख लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. दररोज ऑक्सिजनचे 50 जम्बो सिलेंडर्स भरतील एवढी याची क्षमता आहे. रुग्णालयात सद्यस्थितीत 60 रुग्ण उपचार घेत आहेत आणि प्रकल्पामध्ये तयार झालेल्या ऑक्सिजन आउटलेट नसल्याने ऑक्सिजन सिलेंडर भरता येत नाहीये. त्यामुळे तयार झालेल्या ऑक्सिजनचं केमिकलद्वारे पाणी होत आहे असल्याची माहिती डॉक्टर PH चाकूरकर यांनी दिली. उस्मानाबाद कोरोनाशी झुंज देताना ऑक्सिजनचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवत असून याच ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांनी आपले जीव देखील गमावलेत आणि याच ऑक्सिजन तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून उस्मानाबाद जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्लांट शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आल्याचं कळत आहे. चंद्रपूर शहरात रुग्णसेवेला गालबोट लावणाऱ्या रुग्णालयाची कोविड उपचार केंद्र म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आली आहे. चंद्रपूर मनपाने रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा दिलाय. चंद्रपूर शहरातील श्वेता रुग्णालयावर मनपाने कडक अशी कारवाई केली आहे. तर रुग्णालयातील डॉक्टरांनी एका रुग्णाच्या नातेवाईकाशी बिलाबाबत उद्धटपणे संवाद केला होता. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या आधारे कारवाई करण्यात आली. चंद्रपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याचं उघड झालंय. शहरातील गांधी चौक परिसरातून अन्न आणि औषध प्रशासनाने घातलेल्या धाडीत एका युवकाला अटक करण्यात आली आहे. या युवकाकडून 2 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. मराठा आरक्षण उपसमितीची उद्या दुपारी 12 वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे. सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीत अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडी बेजबाबदारपणाने वागल्यामुळे आरक्षण टिकू शकलं नसल्याची टीका सदाभाऊ खोतांनी केलेली आहे. अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी प्रलंबित असल्याचं त्यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयात काय सुरू आहे हे महाविकास आघाडीला माहीत नसल्याचा आरोप खोतांनी केला. मराठा आरक्षणाबाबत पुढे काय पाऊल उचलायचं, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर
पुनर्विचार याचिका करता येईल का यावर विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा हा रद्द केला, तो दिवस सगळ्यांसाठीच काळा ठरल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले, तर लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच अडवा असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिलेत। आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे। वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाहीये असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। मुंबईत 900 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेलं आमदार निवास वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। महाआघाडी आणि भाजप यांनी एकमेकांवर आरोप सुरू केले, तर 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार निवास बांधण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, मात्र त्यानंतर हे काम रखडलं। आज महाविकास आघाडी सरकारने अत्याधुनिक आमदार निवास बांधण्यासाठी 900 कोटींचा टेंडर काढलाय आणि त्यामुळे वाढीव टेंडर बाबत भाजपने आक्षेप घेतला। काँग्रेस पक्षाच्या संसदीय बैठकीत पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून मोदी सरकारला चांगलंच फटकारलंय, तर देशाच्या प्रमुख राजकीय नेत्यांना जनतेविषयी कसलीही सहानुभूती नसल्याने केंद्र सरकारने जनतेला अपयशी ठरवलं असल्याचंही त्यांनी म्हटलं। गोव्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे। 9 ते 23 मे पर्यंत गोव्यात लॉकडाऊन असणार आहे। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे। या कालावधीत मेडिकल पुरवठा सुरू राहणार आहे आणि याशिवाय घरगुती सामानांची दुकानं सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच रेस्टॉरंट सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत टेक अवे ऑर्डर स्वीकारू शकणार असल्याचं देखील मुख्यमंत्री सावंत म्हणाले। तर इकडे कर्नाटकात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ही घोषणा केली आहे। कर्नाटकात 10 ते 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे। यापूर्वी कर्नाटक राज्यात जनता कर्फ्यू लावण्यात आला होता। गेल्या वर्षीप्रमाणेच कडक लॉकडाऊन पाळण्याचं आवाहन येडियुरप्पांनी नागरिकांना केलं आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।